ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. तर आज आपण शिकणार आहोत एक नवीन कन्सेप्ट, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. काय शिकायचं आपल्याला? डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. काय असते हे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर? हे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर आपण मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस साठी वापरतो. मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅस. आता बघा, हा एक कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये हायड्रोजन गॅस आहे, या कंटेनर मध्ये ऑक्सिजन गॅस आहे आणि या कंटेनर मध्ये समजा हे तीन गॅसेस आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, हेलियम. आणि कंटेनरचं व्हॉल्यूम आहे 20 लिटर. बघा, हे तिन्ही गॅस नॉन रिएक्टिंग आहे. आता तुम्ही म्हणणार हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर रिएक्ट होतात टू गिव्ह वॉटर, पण ते रिएक्ट होतात खूप हाय टेम्परेचरला. आपण हे कंटेनर घेतलंय रूम टेम्परेचरला. मग हे तीन गॅस काय झाले? नॉन रिएक्टिंग गॅसेस झाले. बघा, हे काय झाले? नॉन रिएक्टिंग गॅस. तर याचं टोटल प्रेशर काय होणार? बघा, किती गॅसेस? 1 2 3, म्हणजे टोटल प्रेशर P3 इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3, कारण तीन गॅसेस आहे. आता एक्झॅक्ट लिहायचं म्हटलं तर P3 इज इक्वल टू P ऑफ हायड्रोजन, P ऑफ ऑक्सिजन प्लस P ऑफ हेलियम. या तिन्ही गॅसेस मुळे काय या कंटेनर मध्ये टोटल प्रेशर आहे. समजतं? प्रेशर ऑफ हायड्रोजन, प्रेशर ऑफ ऑक्सिजन, प्रेशर ऑफ हेलियम, आणि हा झाला P3 म्हणजे टोटल प्रेशर. हा झाला टोटल प्रेशर. पण पार्शियल प्रेशर म्हणजे काय? हा झाला पार्शियल प्रेशर. बघा, हा काय? पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन, हा झाला पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, हा झाला पार्शियल प्रेशर ऑफ हेलियम. म्हणजे टोटल प्रेशर किती आहे, पण प्रेशर हायड्रोजनचा किती, त्याला म्हणायचं पार्शियल प्रेशर. समजतं? आता बघा, हे पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट कसं करतात? ओके, समजा बघा, आता या सिलेंडर मध्ये दोन गॅसेस आहेत, एक आहे हायड्रोजन, एक आहे हेलियम. व्हॉल्यूम किती आहे? 20 लिटर. आणि T काय आहे? त्याचा टेम्परेचर आहे. आता टोटल प्रेशर कसं लिहिणार? P2 is equal to P of hydrogen plus P of helium. आता पार्शियल प्रेशर कसं काउंट करायचं? P3 तर तुम्हाला माहिती आहे, पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन प्लस पार्शियल प्रेशर ऑफ हेलियम. पण पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन कसं काउंट करतात? पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन. आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे, PV is equal to nRT. PV is equal to nRT. मग तुम्ही आता हायड्रोजनचं पार्शियल प्रेशर आपल्याला काउंट करायचंय. मग तुम्हाला असं कन्सिडर करायचं का टोटल व्हॉल्यूम कोणी ऑक्युपाय केला? हायड्रोजनने. पार्शियल प्रेशर हायड्रोजनचं कसं कन्सिडर करायचं? पार्शियल प्रेशर हायड्रोजनचं काउंट करताना असं कन्सिडर करायचं का टोटल व्हॉल्यूम कोणी ऑक्युपाय केला? हायड्रोजन, कारण ते गॅस आहे. तर मग hydrogen gas has occupied complete volume. असं कन्सिडर करायचं की हायड्रोजन गॅसने काय केला? कंप्लीट व्हॉल्यूम ऑक्युपाय केला. मग P ऑफ हायड्रोजन साठी हा इक्वेशन काय होईल? बघा, P ऑफ हायड्रोजन व्हॉल्यूम V, कारण कंप्लीट व्हॉल्यूम कोणी ऑक्युपाय केला? हायड्रोजन. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन, आणि RT हे झालं पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन. मग पार्शियल प्रेशर ऑफ हेलियम काय? आता असं कन्सिडर करायचं का हेलियमने कंप्लीट व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, म्हणजे परत काय? 20 लिटर इज इक्वल टू N म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम इंटू RT. बरोबर. आणि टोटल प्रेशर या इक्वेशन मध्ये कसं लिहायचं? P total into volume
टोटल प्रेशर मध्ये मोल्स कोणाचे येणार, हायड्रोजन आणि हेलियमचे. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम आणि आर. बघा असे तीन इक्वेशन होते. टोटल प्रेशर काय, Pt इज इक्वल टू P ऑफ H2 प्लस P ऑफ He. मी इथं दोन गॅसेस कन्सिडर करतो. इथं दोन पेक्षा जास्त असू शकतात, 3 4 4 असेल तर P1 P2 P3 P4, 5 असेल P1 P2 P3 P4. मग P1 चं जर प्रेशर काउंट करायचं, पार्शियल प्रेशर काउंट करायचं असेल तर P1 इंटू V इंटू N1RT, म्हणजे त्या गॅसने कंप्लीट व्हॉल्यूम ऑक्युपाय केला हे कन्सिडर करायचं. हे सांगतो डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. ओके, चला आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. बघा समजा हा एक सिलेंडर आहे, याच्यात दोन गॅस आहे, गॅस 1 प्लस गॅस 2. याचे मोल्स आहे N1, याचे मोल्स आहे N2. व्हॉल्यूम याचं V लिटर, टेम्परेचर आहे T. बघ आताच मी तुम्हाला सांगितलं PV इज इक्वल टू nRT. मग P टोटल कसं फाइंड करायचं, P टोटल इंटू V. N काय म्हणजे दोन्ही गॅसेसचे मोल, कारण टोटल प्रेशर फाइंड करतोय ना आपण. मग N1 प्लस N2 RT. हा झालं इक्वेशन फर्स्ट. आता पार्शियल प्रेशर आपल्याला काउंट करायचं गॅस 1 चं, म्हणजे मी त्याला P1 म्हणतो. P1 कारण Pt काय येणार इथं, P1 प्लस P2, P1 प्लस P2. तर P1 काय येणार, मग असं कन्सिडर करायचं का गॅस 1 ने टोटल व्हॉल्यूम काय केलंय, ऑक्युपाय केलं. मग P1 इंटू V दॅट इज इक्वल टू N1RT, इक्वेशन सेकंड. आणि P2 काय असं कन्सिडर करा का गॅस 2 ने कंप्लीट व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं, म्हणजे V इंटू N2RT. जर तुम्हाला कोणी म्हटलं प्रूव्ह दॅट Pt इज इक्वल टू P1 प्लस P2, प्रूव्ह दॅट Pt इज इक्वल टू P1 प्लस P2, मग तुम्ही काय करायचं, या दोन इक्वेशनला ऍड करा. बघा ऍड इक्वेशन फर्स्ट, सॉरी ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला प्रूव्ह दॅट Pt इज इक्वल टू P1 प्लस P2 किंवा Pt इज इक्वल टू P1 P2 P3, पण इथं दोन गॅस कन्सिडर केले म्हणून मी लिहिलं P1 प्लस P2. ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. बघा या दोन इक्वेशनला ऍड केले तर व्हॉल्यूम कॉमन राहणार, म्हणून V कॉमन घेतो. P1 प्लस P2 दॅट इज इक्वल टू इथं RT कॉमन, RT N1 प्लस N2. या इक्वेशनला म्हणतो मी इक्वेशन 4. बघा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन फोर्थ कंपेअर करा. बघा याचे राइट हँड साइड RT N1 प्लस N2, RT N1 प्लस N2. या दोघींचा राइट साइड काय, या दोन्ही इक्वेशनचा राइट साइड काय, सेम आहे, म्हणजे याचं लेफ्ट हँड साइड पण सेम असणार. बघा इथं V आहे, इथं पण V आहे, इथं Pt आहे, इथं P1 प्लस P2. म्हणजे याचा अर्थ Pt इज इक्वल टू P1 प्लस P2. समजलं? म्हणजे आपण पार्शियल प्रेशर साठी हे फॉर्म्युला वापरू शकतो किंवा आपण यांचे आणखीन सिंपल फॉर्म्युला तयार करू. बघा आता मी काय करतो, हे समजलं Pt इज इक्वल टू P1 प्लस P2 कसं आणलं आपण. ओके, आता बघा इकडे लक्ष द्या. आता मी जर असं म्हणलो डिवाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट, डिवाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट, तर काय होईल, सेकंड फर्स्ट ने डिवाइड केलं तर P1 अपॉन Pt, हे Vv कॅन्सल होईल, RT कॅन्सल, मग काय N1 अपॉन N1 प्लस N2. तुम्हाला आठवतं की याला काय म्हणत असतो आपण, N1 अपॉन N1 प्लस N2. पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलो आपण मोल फ्रॅक्शन, याला काय म्हणतो आपण, मोल फ्रॅक्शन.
या सिंबलला आपण झीटा म्हणतो. झीटा ऑफ x झीटा ऑफ 1 इज इक्वल टू n1 अपॉन n1 प्लस n2. याला काय म्हणतात असतो आपण? मोल फ्रॅक्शन म्हणत असतो. मोल फ्रॅक्शन. मग याच्या जागेवर झीटा सबस्टिट्यूट केलं काय होईल? p1 अपॉन pt इज इक्वल टू झीटा ऑफ 1. हा pt तिकडे गेला तर p1 इज इक्वल टू झीटा ऑफ 1 किंवा pt इंटू झीटा ऑफ 1. बघा एक सिंपल फॉर्म्युला आहे. एक तर हा फॉर्म्युला वापरा किंवा हा फॉर्म्युला वापरा. हा फॉर्म्युला सिंपल आहे बघा. पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1 इज इक्वल टू टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. याला काय असतं? मोल फ्रॅक्शन. P1 इज इक्वल टू म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ फर्स्ट गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. चला आपण P2 काउंट करू आता. याच पद्धतीने बघा, मी जर असं म्हटलं डिवाइड इक्वेशन थर्ड बाय फर्स्ट. इक्वेशन थर्ड बाय फर्स्ट म्हणजे इथं काय आहे? P2 अपॉन PT, कारण V कॅन्सल होणार, R कॅन्सल होणार, म्हणजे इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2. याला काय म्हणतात असतो? झीटा ऑफ झीटा 2. तर काय होणार? P2 इज अपॉन PT इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड गॅस. मग इथं काय होणार? P2 इज इक्वल टू PT इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड गॅस. म्हणजे टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. आता हे मोल फ्रॅक्शन कसे फाइंड करायचे असतात? बघा, हे मोल फ्रॅक्शन कसं फाइंड करायचं असतं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. तर बघा आता आपण कोणकोणते फॉर्म्युला बघितले. पहिला आपण बघितलं Pt is equal to P1 plus P2. P1 कसा फाइंड करायचा? टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ 1. P2 कसा फाइंड करायचा? टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ 2. किंवा याच्या ऐवजी काय फॉर्म्युला वापरू शकता आता तुम्ही? P1V is equal to N1 RT. P2V is equal to N2 RT. पण बघा हे फॉर्म्युला सोपे मोल फ्रॅक्शनचे. ओके दिसतंय? ओके जर दिसलं नसेल तर बघा P1 is equal to PT into X1, P2 is equal to PT into X2 किंवा पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1, कारण PV is equal to nRT आपण शिकलोय ना. तर P1 व्हॉल्यूम तर असं कन्सिडर करायचं का पहिल्याच गॅसने कंप्लीट व्हॉल्यूम ऑक्युपाय केले इज इक्वल टू N1 RT. इथं P2 into V N2 RT. आता समजा बघा इथं 32 ग्राम ऑक्सिजन गॅस आहे. किती ग्राम? 32 ग्राम ऑक्सिजन गॅस आणि 16 ग्राम हेलियम गॅस आहे. किती ग्राम? 16 ग्राम हेलियम गॅस. आणि तुम्हाला याचे मोल फ्रॅक्शन फाइंड करायचे असते. क्वेश्चन आला फाइंड मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन अँड हेलियम. तर मोल फ्रॅक्शन काय? Zeta of oxygen is equal to moles of oxygen plus moles of oxygen plus moles of helium. बरोबर. मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार? मोल्स फाइंड करावं लागणार. पहिले आपण ऑक्सिजनचे मोल्स फाइंड करू. मोल्स फाइंड करायचा फॉर्म्युला काय? n is equal to w by m. हा w काय? वेट म्हणा तुम्ही किंवा मास म्हणा. हा m काय? ये m म्हणायचं मोलार मास. हे m काय? मोलार मास. तर आपण मोल्स ऑफ ऑक्सिजन फाइंड करू. बघा मोल्स ऑफ ऑक्सिजन वेट किती आहे?
32 ग्राम. मोलर मास, ऑक्सिजनचा मोलर मास किती आहे? पिरियोडिक टेबल मध्ये बघा ऑक्सिजन 816, हा 16 काय त्याचा मास नंबर आहे. मग इथं O2 आहे 16 16 32. आपल्याला मोलर मास पाहिजे, मॉलिक्युलर वेट 16 16 32. मग याला डिवाइडेड बाय 32, याचे मोल्स किती आले? 1 मोल. नंतर मोल फ्रॅक्शन ऑफ मोल फ्रॅक्शन आहे मोल्स ऑफ हेलियम. वेट किती दिलाय त्याचा? 16. हेलियम बघा ॲटॉमिक नंबर 2 आहे, मास नंबर 4 आहे, म्हणजे डिवाइड बाय 4, याचे मोल्स आले 4 मोल्स. आता आपल्याला मोल फ्रॅक्शन फाइंड करायचं. मोल फ्रॅक्शन कसं फाइंड करायचं नीट लक्ष द्या. आता पहिलं मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन. फॉर्म्युला सिंपल आहे, उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स. उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स. उसके मोल्स म्हणजे हा फॉर्म्युला काय आला? मोल्स ऑफ O2 प्लस मोल्स ऑफ O2 प्लस मोल्स ऑफ हेलियम, असं. उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स, उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स. मग ऑक्सिजनचे मोल्स किती बघा? 1. टोटल मोल्स किती आहे? 4 प्लस 1 5. बरोबर. मग इथं किती झालं? हा रेशो आला 1/5. नंतर जीट ऑफ हेलियम, उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स. किती मोल्स आहे? 4. टोटल मोल्स 5, म्हणजे आला 4/5. बघा दोन्हीचे मोल फ्रॅक्शन जर आपण कधी ऍड केले तर ते 1 आलं पाहिजे. म्हणजे जितके गॅस असतात तितक्या गॅसचं जर आपण मोल फ्रॅक्शन ऍड केलं म्हणजे इथं मोल फ्रॅक्शन ऑफ O2 प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ हेलियम, मोल फ्रॅक्शन ऑफ O2 प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ हेलियम दॅट शुड बी इक्वल टू 1. हा बघा किती? 1/5 प्लस 4/5. बघा 1च येणार. 4 प्लस 1 5. 5/5 दॅट इज 1. समजलं? तर बघा इथं आपण बघा डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर साठी कोणकोणते फॉर्म्युला लागतील आपल्याला? Pt इज इक्वल टू P1 प्लस P2. परत सांगतो मी, तर फक्त 2च गॅस कन्सिडर केले, तर 3 4 5 6 गॅस असू शकतात. P1 P2 P3 P4 P5 असू शकतात. P1 पार्शियल प्रेशर ऑफ फर्स्ट गॅस कसा फाइंड करायचा? टोटल प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 1. P2 कसा फाइंड करायचा? म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ सेकंड गॅस, टोटल प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड. समजतं? आणि बघा यांचा जर रेशो काढला, रेशो काय? P1/P2, तर काय होणार? हे PT कॅन्सल होणार, म्हणजे x1 अपॉन x2 दिसतंय. x1 अपॉन x2. तर मग मला सांगा x1 कसं फाइंड करतो आपण? n1 अपॉन n1 प्लस n2. आणि x2 काय? n2 n1 प्लस n2. बघा इथं जर डिवाइड केलं याचं 1 ला तर हे दोन्ही कॅन्सल होतील. बरोबर ना? x1 अपॉन x2 हे दोन्ही कॅन्सल होतील, म्हणजे काय येईल? n1 अपॉन n2. म्हणजे x1 x2 च्या ऐवजी आपण इथे लिहू शकतो n1 अपॉन n2. म्हणजे रेशो ऑफ द प्रेशर इज इक्वल टू रेशो ऑफ मोल्स, असं म्हणू शकतो आपण. रेशो ऑफ प्रेशर इज इक्वल टू रेशो ऑफ मोल्स. म्हणजे एवढे आपल्याला 3-4 फॉर्म्युला, खूप सोपे फॉर्म्युला आहे. बघा तुमच्या शीट मध्ये दिलेल्या फॉर्म्युला पेक्षा आपण सोपे फॉर्म्युला काय केले? यूज केले इथं. तर आपण एक सम सॉल्व करू. बघा बघा काय सम? सम असा आहे बघा, या सिलेंडर मध्ये 32 ग्राम CH4 आहे आणि 16 ग्राम हेलियम गॅस आहे. याचा व्हॉल्यूम आहे 2 लिटर आणि याचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. आणि क्वेश्चन आपल्याला विचारलाय फाइंड मोल फ्रॅक्शन, फाइंड मोल फ्रॅक्शन
of each gas. Find mole fraction of each gas. Second, find partial pressure. Find partial pressure of each gas. Find partial pressure of each gas. Third, find total pressure. Find total pressure. बघा हा सम मला तुम्ही सॉल्व करून दाखवायचा. बघा जरा हिंट देतो. इथं मोल फ्रॅक्शन फाइंड करायचे. मोल फ्रॅक्शन म्हणजे सुरुवातीला काय करावं लागणार? मोल्स फाइंड करावं लागणार. मग बघा मोल्स ऑफ CH4 वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. तो वेट किती दिलं? 32 ग्राम. मॉलिक्युलर वेट CH4 चा काउंट करू बघा. कार्बन असतो 12, हायड्रोजन असतो 1, 4 हायड्रोजन म्हणजे किती झालं? 16. म्हणजे याचे मोल्स किती झाले? 2 मोल्स. नंतर मोल्स ऑफ हेलियम 16 वेट दिले आणि हेलियमचा ऍटॉमिक नंबर मास नंबर काय असतो? 4. ऍटॉमिक नंबर नाही, मास नंबर. मास नंबर असतो 4 म्हणजे याचे मोल्स किती झाले? 4. बरोबर. तर याचे मोल्स फ्रॅक्शन कसे फाइंड करायचे बघा. मोल फ्रॅक्शन ऑफ CH4 उसके मोल्स अपन टोटल मोल्स. उसके मोल्स 2, टोटल मोल्स 2 + 4 6 म्हणजे इथं काय येणार? 1/3. मोल्स ऑफ हेलियम उसके मोल्स अपन टोटल मोल्स. उसके मोल्स 4 अपन टोटल मोल्स 6. 2 2 जा 2 3 जा काय आलं? 2/3 म्हणजे पहिला तर सॉल्व केलाय. बघा दुसरा विचार आपल्याला पार्शियल प्रेशर. पण मी तुम्हाला सांगतो पार्शियल प्रेशर फाइंड करायच्या आधी जर तुम्ही टोटल प्रेशर फाइंड केलं तर तुम्हाला त्याच्यातून पार्शियल प्रेशर फाइंड करणं सोपं जाणार आहे. कसं फाइंड करायचं बघा टोटल प्रेशर. आपल्याला इक्वेशन माहिती आहे PV = nRT. मग PT म्हणजे टोटल प्रेशर इनटू व्हॉल्यूम. आता टोटल प्रेशर म्हणजे इथं दोन्हीचे मोल्स असतील N1 + N2 RT. P टोटल फाइंड करायचा. व्हॉल्यूम इथं दिले 2 लिटर. N1 + N2 आताच फाइंड केलं. 2 + 4 म्हणजे इथं किती आलं? 6 इंटू R ची व्हॅल्यू कोणती घ्यायची? टेम्परेचर तुम्ही घ्यायचं केल्विन मध्ये, व्हॉल्यूम घ्यायचं लिटर मध्ये. मग R ची व्हॅल्यू काय सांगितली? मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितली मी तुम्हाला. काय घ्यायची? 0.082 एटमॉस्फेअर लिटर मोल्स पर केल्विन इंटू बघा इंटू टेम्परेचर. टेम्परेचर केल्विन मध्ये घ्यायचा. इथं किती डिग्री सेल्सिअस आहे? 27 म्हणजे 27 प्लस 273 प्लस 27. कारण डिग्रीला जर केल्विन मध्ये करायचं असेल तर ऍड 273 तर किती आलं? 300 केल्विन. 300 केल्विन. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला कोणती व्हॅल्यू येणार आहे? PT ची. तुम्ही मला सॉल्व करून दाखवा. नंतर इथं टोटल प्रेशर सापडलं. मग पार्शियल प्रेशर ऑफ CH4 कसं फाइंड करणार? पार्शियल प्रेशर ऑफ CH4 इज इक्वल टू टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ CH4. पार्शियल प्रेशर ऑफ हेलियम कसं फाइंड करणार आहे? टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ हेलियम. बघा किती सोपं आहे पार्शियल लॉ. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. फक्त तुम्हाला नंबर ऑफ मोल्स फाइंड करता आले पाहिजे आणि पार्शियल प्रेशर काय आहे ते फाइंड करता आलं पाहिजे. ओके. तर बघा परत एकदा आपण सगळे फॉर्म्युला रिवाइज करू. काय होता फॉर्म्युला? PT = P1 + P2. मी तर दोनच गॅस घेतले. 2 पेक्षा जास्त 3 4 5 6 असे गॅस असू शकतात. पार्शियल प्रेशर ऑफ
first gas is equal to total pressure into mole fraction of first gas. P2 is equal to total pressure into mole fraction of second gas. आणि याचा रेशो P1 upon P2 is equal to N1 upon N2. बघा इतक्या फॉर्म्युलाजनी तुम्ही सगळे सम सॉल्व्ह करू शकतात. आणि इथून पुढे तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचे नोट्स मला लगेच पाठवायचे. व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ बघता बघता त्याचे नोट्स तयार करायचे आणि त्या नोट्सचा फोटो माझ्या व्हॉट्सअपला टाकायचं. 5-6 जण रेग्युलरली करतात ते व्हिडिओ बघितल्या नोट्स टाकतात, पण बाकीचे नोट्स बिलकुल टाकत नाहीये. अल्टरनेट डेला तुम्हाला व्हिडिओ आहे बघा, त्याच्यामुळे तुम्ही नोट्स व्यवस्थित लिहायचे आणि मला ते पाठवायचं. आणि साईड बाय साईड मी तुम्हाला काय सांगितलंय, बोर्डचं बुक घेऊन पण त्याच्यातून सुद्धा हा टॉपिक वाचायचा. याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.